Today we see about the gravitational potential energy. पहा, पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. कुठल्याही वस्तूमध्ये त्या वस्तूच्या पोझिशनमुळे, त्या ठिकाणामुळे, त्या स्थितीमुळे त्या वस्तूमध्ये जी एनर्जी जमा असते त्या एनर्जीला आपण पोटेन्शियल एनर्जी. द एनर्जी possessed by body due to its position, configuration, that energy is called as potential energy. उदाहरण समजा ही पेन आहे. ही पेन आपण जमिनीपासून ह्या उंचावर आणलेली आहे. या पेनीमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, कारण या पेनीमध्ये, या वस्तूमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणूनच आपण जर ही पेन सोडली तर ती कुठं पडणार? जमिनीवर पडणार. कारण या पेनीमध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे, कारण ती या जमिनीपासून ह्या एवढ्या उंचावर आहे, हाईटवर. म्हणूनच हिच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. तीच वस्तू जर आपण जमिनीवर ठेवली, तर ती काही कार्य करेल का? करणार नाही, कारण तिच्यामध्ये एनर्जी नाही. पोटेन्शियल एनर्जी 0, कारण ती जमिनीपासून काही उंचावर नाही. म्हणून पोटेन्शियल एनर्जी कधी प्राप्त होते? जर ती वस्तू जमिनीपासून काही विशिष्ट अंतरावर असेल, हाईटवर असेल, तर तिच्यात पोटेन्शियल एनर्जी जमा होते. आणि हे आपण पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh. पोटेन्शियल एनर्जी ही त्या वस्तूच्या मासवर अवलंबून आहे, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर आणि हाईटवर आहे. मास तर वस्तूचं ठरलेलं असतं, त्यानंतर जी पण ठरलेलं आहे, पण हाईट किती उंचावर आहे त्यावरून त्या वस्तूमध्ये पोटेन्शियल एनर्जी जमा होते. वस्तू जमिनीवर असेल, पोटेन्शियल एनर्जी 0 राहते. जशी जशी हाईट वाढत जाईल, पोटेन्शियल एनर्जी वाढते. म्हणून आपल्याला या फॉर्म्युल्याद्वारे सांगता येतं. आणि ही जी पोटेन्शियल एनर्जी मिळालेली आहे या वस्तूला, कशामुळे मिळालेली आहे? ड्यू टू द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कशामुळे? ड्यू टू अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ही वस्तू जमिनीकडे का अट्रॅक्ट होत आहे? ग्रॅव्हिटेशनमुळे. ग्रॅव्हिटेशनमुळेच ही कार्य करत आहे. त्यामुळे याच्यामध्ये जी एनर्जी प्राप्त झालेली आहे, ही एनर्जी, ही पोटेन्शियल एनर्जी आहे, ती ग्रॅव्हिटेशनच मुळे आहे. म्हणून या पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणतो आपण? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता यामध्ये जर आपण पृथ्वीपासून काही विशिष्ट अंतरापर्यंत जर ही वस्तू नेली, हाईट काय होणार? वाढत जाणार. जशी जशी हाईट वाढत जाईल, पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते, कारण पोटेन्शियल एनर्जी त्या हाईटवर अवलंबून आहे. आणि जर आपण ठराविक पृथ्वीच्या जवळपास अवरेज डिस्टन्सवर असेल, तर तेव्हा हाईटचा विचार करतो, कारण तिथे जी ची व्हॅल्यू ठरलेली आहे. स्मॉल जी ची व्हॅल्यू काय आहे? फिक्स आहे, 9.8. आपण जमिनीपासून जवळपास 10 किलोमीटर किंवा एरोप्लेन जेवढ्या उंचीवर फ्लाय करतो तेवढ्या भागापर्यंत आपण स्मॉल जी ची व्हॅल्यू काय गृहीत धरतो? 9.8च गृहीत धरतो. अशा वेळेस हाईट जशी वाढेल तशी पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. पण जेव्हा आपण इन्फानाइट डिस्टन्सला जाऊ, तेव्हा जीचा विचार केला पाहिजे. हाईट किती असू द्या, जेव्हा आपण जास्त उंचावर जाऊ, उदाहरणार्थ मॅन मेड बलून मागे आपण पाहिलेलं आहे, स्मॉल जी ची व्हॅल्यू हाईटवर अवलंबून आहे. स्मॉल जी ची व्हॅल्यू जर इन्फानाइट डिस्टन्स वाढलं तर कमी होत जाते. मॅन मेड बलूनच्या हाईट पर्यंत गेलो तर आणखीन कमी होणार. त्याहून आर्टिफिशियल सॅटेलाइट कडे गेलो तर आणखीन स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होणार? कमी होणार. म्हणजे लक्षात घ्या, इन्फानाइट डिस्टन्स हाईट जरी वाढत राहिली, स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होत आहे? कमी कमी होत आहे. म्हणून ती पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत जाईल. इन्फानाइट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी काय होणार? डिक्रीज होत जाणार. आणि खूपच दूर अंतरावर काय होईल? स्मॉल जी ची व्हॅल्यू 0 बनेल. स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होईल? 0 बनेल. तेव्हा तिच्यात पोटेन्शियल एनर्जी काय होईल? 0 होईल. अलग लक्षात. फॉर एक्झाम्पल, समजा ही आपण अर्थ गृहीत धरलं, या पृथ्वीच्या ग्राउंड पासून काही विशिष्ट अंतरापर्यंत
आपण जी ची व्हॅल्यू काय गृहीत धरतो 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मिनिमम हाईट, अवरेज हाईट पर्यंत जर आपण विचार केला, एरोप्लेनच्या हाईट पर्यंत किंवा माउंट एव्हरेस्ट किंवा अबाउट 10 किलोमीटर पर्यंत आपण अशा वेळी जी ची व्हॅल्यू 9.8 धरतो, तेव्हा हाईट जसं वाढत जाईल तेव्हा पोटेन्शियल एनर्जी वाढत जाते. बरोबर. पण या इन्फानाइट डिस्टन्सला जी ची व्हॅल्यू काय होणार, आता पुढे कमी होणार. त्यामुळे जी ची व्हॅल्यू कमी झाली तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार, डिक्रीज होत जाणार. डिक्रीज होत 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 फायनली काय होईल, जर जी ची व्हॅल्यू 0 झाली तर पोटेन्शियल एनर्जी काय होणार, 0 होणार. जसं आपण आता इन्फानाइट डिस्टन्सला जाऊ, जी ची व्हॅल्यू काय होईल 0, पोटेन्शियल एनर्जी काय होणार 0 होणार. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. म्हणजे फायनली इन्फानाइट डिस्टन्सला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0 बनते. मग त्या हाईटच्या खाली आपल्याला जी काय पोटेन्शियल एनर्जी आहे ती आपण निगेटिव्ह गृहीत धरतो. कारण इन्फानाइट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी काय होत आहे, 0 होत आहे. तर त्याच्याहून कमी हाईटला काय होणार, पोटेन्शियल एनर्जी आहे पण कशी आहे, निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह मध्ये आपण गृहीत धरतो. आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला बनवता येतो -Gmm/r+h. हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मायनस काय घेतलं, निगेटिव्ह, कारण इन्फानाइट डिस्टन्सला व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जी काय होत आहे, 0 होत आहे. त्याच्याहून खालचे जे डिस्टन्स आहे 0 पेक्षा कमी म्हणजे काय, निगेटिव्ह. म्हणून आपण निगेटिव्ह साइन घेतलेला आहे. Gmm/r+h. त्याच्यामध्ये मास m आलेला आहे. Gm/r+h ही स्मॉल g च्या फॉर्म्युल्याद्वारे आलेला आहे. Gm/r² घेतो. r म्हणजेच काय, डिस्टन्स, पृथ्वी आणि त्या वस्तूतलं डिस्टन्स, r+h त्याचा स्क्वेअर. त्यामध्ये हे पण h म्हणजेच काय आहे, डिस्टन्सच आहे. h म्हणजे एक प्रकारचं पूर्ण डिस्टन्सच आहे. त्यामुळे हा h आणि r+h एक इनडायरेक्टली कॅन्सल व्हायला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी स्क्वेअरच्या ऐवजी काय राहत आहे, r+h. हा आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मिळतो. तर हा निगेटिव्ह काय घेतला लक्षात घ्या, इन्फानाइट डिस्टन्सला पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. त्याहून खालच्या डिस्टन्सला 0 पेक्षा कमी राहील म्हणजे काय आहे, निगेटिव्ह राहील. आणि Gm/r+h हे स्मॉल g वरून आलेला आहे. m हे मास याच्यावरून आलेला आहे, h त्याच्यात कॅन्सल झालेला आहे. असा आपल्याला त्याचा फॉर्म्युला बनवता येतो. यावरून लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ह्या घटकावर अवलंबून आहे, कॅपिटल G वर. कॅपिटल M काय आहे, मास ऑफ अर्थ वर अवलंबून आहे. स्मॉल m काय, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट आहे. r+h म्हणजे काय, की वस्तू या पृथ्वीच्या सेंटर पासून हे r इथपर्यंत, त्यानंतर h r+h किती अंतरावर आहे हे त्याच्यामध्ये येऊन जाईल. तर यालाच आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर बघूया आपण आता एस्केप वेलोसिटी बघूया. नेक्स्ट पॉइंट, एस्केप वेलोसिटी. Escape velocity. It is denoted by VESC. Escape velocity ला काय लिहितो आपण, VESC. एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, पहा की यामध्ये जेव्हा आपण वस्तू वरी फेकतो, वरी फेकल्यानंतर काय होईल, एका विशिष्ट अंतरापर्यंत जाते आणि पुन्हा खाली पडते. कव्हरेज निघून जाईल, जाणार. कारण काय, वस्तू आपण जेव्हा वरी फेकतो तेव्हा फेकलेल्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करते. त्यामुळे ती एका विशिष्ट अंतरापर्यंत जाते. आता किती हाईट पर्यंत जाते हे कशावर अवलंबून आहे. समजा क्रिकेट खेळत असताना आपण बॉल वरी फेकतो. हा जास्त उंचीवर जर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, खूप हाय स्पीडनं फेकावं लागतं. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आपण जर वाढवली तर तेवढा तो बॉल हा जास्तीत जास्त अंतर कव्हर करेल, जास्तीत जास्त हाईट कव्हर करेल.
बरोबर आहे. आणि त्यानंतर त्या विशिष्ट उंचीला गेल्यानंतर तो बॉल काय होईल की परत खाली येऊन पडेल. त्या विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर तिथं वेलॉसिटी काय बनत आहे, 0 बनत आहे. आणि नंतर मग तो बॉल हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून कुठे येत आहे, खाली पडत आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग आता ही जी हाईट आहे तो किती उंचावर, किती उंचीपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो हे आपल्याला काढता येतं. पहा, जेव्हा आपण वस्तू खालून वरी फेकतो, खालून वरी फेकत असताना इथं फायनल वेलॉसिटी 0 बनणार आहे. जेव्हा वरून खाली पडत असते इनिशियल वेलॉसिटी 0 असते. जेव्हा वस्तू खालून वरी फेकतो तेव्हा फायनल वेलॉसिटी 0 असते. तर या गोष्टीचा वापर करून वेलॉसिटीचा, त्यानंतर न्यूटनचा थर्ड इक्वेशनचा वापर करून की वस्तू जास्तीत जास्त किती उंचापर्यंत जाऊ शकते हे आपल्याला डिस्टन्स काढता येते, हाईट काढता येते बाय युजिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन. न्यूटनचं थर्ड इक्वेशन सांगा, v² = u² प्लस 2as किंवा 2gs. बरोबर आहे. जेव्हा वस्तू आपण वरी फेकत आहोत तेव्हा फायनल वेलॉसिटी 0 असते. फायनल वेलॉसिटी 0 असते फॉर अपवर्ड मोशन. कोणत्या मोशन मध्ये, अपवर्ड मोशन. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा वस्तू आपण खाली वरी फेकतो तेव्हा स्मॉल g ची व्हॅल्यू आपण निगेटिव्ह घ्यायची. एक्सेलरेशन जे घ्यायलो ते -g आहे. वस्तू खाली फेकत असताना g पॉझिटिव्ह घ्यायचा, खालून वरी फेकत असताना निगेटिव्ह घ्यायचा. तर आपण खालून वरी फेकतो. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा v² = 0 चा स्क्वेअर काय होईल, 0 u² प्लस 2g ची व्हॅल्यू काय, -g × s. किंवा या ठिकाणी आपण 2as म्हणतो, a च्या जागी काय करू, -gs. पुढे काय होईल, 0 = u² प्लस -2gs. -2gs या साइडला काय प्लस होईल, 2gs = u². यामध्ये आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. यस किती उंचापर्यंत जाणार आहे, हाईट. यस बरोबर काय, 2g मल्टिप्लाय म्हणतात तिकडे काय होईल, डिवाइड मध्ये जाईल, u²/2g. याचा अर्थ काय, s = u²/2g मिळाला म्हणजे याचा अर्थ काय की जे काही डिस्टन्स आहे वस्तूला कव्हर करणार, जेव्हा आपण वस्तू खालून वरी फेकतो तेव्हा ती किती उंचापर्यंत जाते हे कशावर अवलंबून आहे, u² आणि g वर अवलंबून, 2g वर अवलंबून. u² ची डिस्टन्स कसं आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे जर आपण u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, इनिशियल वेलॉसिटी जेवढी जास्त वाढवू तेवढं तो जास्त उंचावर जाईल, तेवढा तो जास्त डिस्टन्स वर जाईल. कारण आपल्याला माहित आहे जेव्हा आपण बॉल फेकतो, जेवढा आपण जोरात फेकूया इनिशियल वेलॉसिटी जास्त राहील तेव्हा तो जास्त हाईट वर जाईल. त्यानंतर डिस्टन्स ही g ची काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली म्हणजे g ची व्हॅल्यू जर कमी झाली तर तो जास्त अंतरावर जाईल, g ची व्हॅल्यू जर वाढली तर तो कमी अंतरावर जाईल. तर जेव्हा आपण वस्तू वरी फेकत असतो तेव्हा फेकत असताना एका विशिष्ट अंतरापर्यंत g ची व्हॅल्यू जी आहे ती ठराविक आहे, 9.8. किती ग्रेड धरतो आपण, 9.8. किती अंतरापर्यंत, एरोप्लेनचं फ्लाइंग होते त्यापर्यंत किंवा 10 ते 15 किलोमीटर पर्यंत आपण g ची व्हॅल्यू 9.8 ग्रेड धरतो. पण त्या डिस्टन्स वरून जर वस्तू इन्फानाइट डिस्टन्सला जाते, इन्फानाइट डिस्टन्सला गेल्यानंतर g ची व्हॅल्यू काय होणार, कमी कमी होत जाणार. 9 वरून कमी कमी होत 0 होते. अशा वेळेस कमी झाल्यामुळं हाईट काय होईल, खूप जास्त होईल, डिस्टन्स खूप जास्त होईल. म्हणून जर वस्तूला खूप उंचावर आपल्याला फेकायचं असेल, खूप उंचावर पृथ्वीपासून दूर जायचं असेल तर त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे इनिशियल वेलॉसिटी खूप जास्त व्हायची, इनिशियल वेलॉसिटी खूप वाढवत जायची आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपोआप वरी जात असताना काय होतं, कमी होतं. कारण ॲट हायर लेवल पृथ्वीपासून इन्फानाइट डिस्टन्सला स्मॉल g ची व्हॅल्यू डिक्रीज होत 0 जाते. त्यानंतर जर आपण इनिशियल वेलॉसिटी इन्क्रीज करत जायची, अशी इन्क्रीज करत जा की जोपर्यंत g ची व्हॅल्यू काय होणार नाही, 0. आणि फायनली जेव्हा g ची व्हॅल्यू 0 होते
तेव्हा पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे 0 होतं. पृथ्वीचं त्या वस्तूवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 होईल आणि ती वस्तू पृथ्वीकडे अट्रॅक्ट होणार नाही, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर जाईल. तेव्हा त्या वेलॉसिटीला म्हणायचं एस्केप वेलॉसिटी. काय म्हणणार? एस्केप वेलॉसिटी म्हणजे त्या वस्तूची एक इनिशियल वेलॉसिटी आहे. इनिशियल वेलॉसिटी एवढी ठेवायची, वाढवत जायची, इन्क्रीज करायची की जोपर्यंत तो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर पडणार नाही. एकदा का तो बाहेर पडल्यानंतर तो परत पृथ्वीवर पडणार नाही, अट्रॅक्ट होणार नाही. त्या वेलॉसिटीला म्हणतात एस्केप वेलॉसिटी. Escape velocity is the velocity of that object in such way that the body overcome the Earth's gravitational force and it cannot fall on the ground. That velocity is called escape velocity. जेव्हा वस्तूची इनिशियल वेलॉसिटी एवढी जास्त ठेवायची की ती खूप अंतरावर गेल्यानंतर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर जाते आणि ती पुन्हा पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत नाही, त्या वेलॉसिटीला म्हणायचं एस्केप वेलॉसिटी. अँड इट इज डिनोटेड बाय द फॉर्म्युला VSC. VES या फॉर्म्युल्याद्वारे आपल्याला दिस इज द सिम्बॉल ऑफ एस्केप वेलॉसिटी VESC. तर अशा पद्धतीनं एस्केप वेलॉसिटी ही कशावर अवलंबून आहे? इनिशियल वेलॉसिटी. जेवढी इनिशियल वेलॉसिटी जास्त ठेवा तेवढं काय होईल? ही वस्तू उंच जाईल. आणि ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशनवर पण अवलंबून आहे. ॲक्सलरेशन जेवढं कमी राहील तेवढं ती वरी जाईल आणि पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर जाऊन ती पुढे स्थिर होईल. पृथ्वीकडे अट्रॅक्ट होणार नाही. पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर गेल्यानंतर ती रेस्ट होते, पृथ्वीवर पुन्हा पडत नाही. लक्षात. अशा पद्धतीनं एस्केप वेलॉसिटीचा वापर करून आपण एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून बाहेर नेऊ शकतो. जे काही आपण स्पेस आहे, यान आहे, हे आपल्याला जर बाहेर न्यायचं असेल तर त्या एस्केप वेलॉसिटीद्वारेच वापर करून आपल्याला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर काढावा. ओके.